नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 19 जून 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1. नुकताच द्वेषयुक्त भाषणाचा सामना करण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, जून 18। स्पष्टीकरण: द्वेषयुक्त भाषणाचा सामना करण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी जून 18 रोजी साजरा केला जातो। हा दिवस द्वेषयुक्त भाषणाच्या वाढत्या धोक्यांबद्दल, मानवी हक्कांवर होणाऱ्या त्याच्या नकारात्मक प्रभावांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि याला प्रतिबंध करण्यासाठी जागतिक पातळीवर सामूहिक कारवाईला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित आहे। प्रश्न 2. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने सहकारी पीक कर्ज माफीची मर्यादा वाढवून 75,000 रुपये केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, तामिळनाडू। स्पष्टीकरण: तामिळनाडू सरकारने सहकारी पीक कर्ज माफीची मर्यादा वाढवून 75,000 रुपये केली आहे। मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या या निर्णयानुसार 1 मे 2025 ते 28 फेब्रुवारी 2026 दरम्यान सहकारी बँकांकडून घेतलेले 75,000 रुपयांपर्यंतचे पीक कर्ज पूर्णपणे माफ केले जाईल। ज्या शेतकऱ्यांनी 75,000 रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेतले आहे त्यांनाही दिलासा देत 35,000 रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ दिला जाईल। तामिळनाडू राज्याची माहिती। राजधानी चेन्नई। मुख्यमंत्री सी जोसेफ विजय। राज्यपाल राजेंद्र आर्लेकर। आता पाहू तामिळनाडूशी संबंधित इतर चालू घडामोडी। तामिळनाडूचे शेतकरी वल्लवन यांना अन्न आणि कृषी संघटनेकडून मृदा शेतकरी नायक म्हणून सन्मानित करण्यात आले। भारताचा पहिला मेगा ग्रीनफील्ड शिपयार्ड तामिळनाडूमध्ये विकसित केला जाईल। तामिळनाडू सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी सिंगापेन सिनहिंग नावाच्या विशेष दलाची स्थापना केली आहे। वर्ष 2025 मध्ये सर्वाधिक सागरी माशांचे उत्पादन करणारे तामिळनाडू हे भारतातील आघाडीचे राज्य बनले आहे। अग्निकुल कॉस्मॉसने जगातील पहिल्या पूर्णपणे 3D प्रिंटेड बूस्टर इंजिन अग्नितेज ची चेन्नईत यशस्वी चाचणी घेतली। तामिळनाडू 2024 ते 2025 मध्ये भारताचा अव्वल कापड निर्यातदार राज्य म्हणून उदयास आले आहे। तामिळनाडूच्या विद्यार्थ्यांनी 22 किलोमीटरपर्यंत वाहून नेणारा छोटा उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केला। प्रश्न 3. नुकतीच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने कुठे लांब पल्ल्याच्या जमिनीवर मारा करणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, ओडिशा। स्पष्टीकरण: नुकतेच DRDOने लांब पल्ल्याच्या जमिनीवर मारा करणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ओडिशाच्या किनारपट्टीवर स्थित डॉ. APJ अब्दुल कलाम बेटावरून घेतली आहे। स्वदेशी तंत्रज्ञान ही क्षेपणास्त्र प्रणाली पूर्णपणे भारतातच विकसित करण्यात आली असून यामध्ये बंगळुरू येथील एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटची मुख्य भूमिका राहिली आहे। मारा करण्याची क्षमता हे क्षेपणास्त्र लांब पल्ल्याच्या सुमारे 1000 किलोमीटरपर्यंत जमिनीवरील लक्ष्यांवर अचूक आणि भेदक हल्ला करण्यास सक्षम आहे। ओडिशा राज्याची माहिती। राजधानी भुवनेश्वर। मुख्यमंत्री मोहन चरण मांझी। राज्यपाल डॉ. हरिबाबू कंभमपती। आता पाहू ओडिशाशी संबंधित इतर चालू घडामोडी। जगन्नाथ मंदिर हे ट्रेडमार्क मिळवणारे देशातील पहिले मंदिर बनले आहे। महिला आणि धरणी मातेच्या सुपिकतेचा सन्मान करण्यासाठी मुख्यत्वे ओडिशामध्ये राजा महोत्सव साजरा करण्यात आला। प्रतिष्ठित रशिया ग्रँड मास्टर कप 2026 जिंकणारे सुदर्शन पटनायक हे पहिले भारतीय ठरले आहेत। ओडिशा सरकारने सर्व सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये बालवाडीपासून ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंत मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली आहे। ओडिशा सरकारने सर्व सरकारी कामांसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अनिवार्य केला आहे। समुदाय केंद्रित सांस्कृतिक उत्सव निमापारा पथा उत्सव 2026 चे उद्घाटन ओडिशामध्ये करण्यात आले। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओडिशामध्ये भीममंडळी पर्यावरण वारसा स्थळाचे उद्घाटन केले। प्रश्न 4. नुकतेच संरक्षण मंत्रालयाने आंध्र प्रदेश आणि कोणत्या राज्यासाठी नवीन राष्ट्रीय कॅडेट कोर राज्य संचालनालय स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, झारखंड। स्पष्टीकरण: संरक्षण मंत्रालयाने आंध्र प्रदेश आणि झारखंडसाठी 2 नवीन राष्ट्रीय कॅडेट कोर NCC राज्य संचालनालयांच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे। यामुळे देशातील एकूण NCC राज्य संचालनालयांची संख्या आता 19 होणार आहे।
या नवीन संचालनालयांच्या स्थापनेमुळे दोन्ही राज्यांतील तरुणांना लष्करी शिस्तीचे आणि देशसेवेचे प्रशिक्षण घेण्याच्या अधिक चांगल्या संधी मिळतील. झारखंड राज्याची माहिती. राजधानी रांची. मुख्यमंत्री हेमंत सोरेन. राज्यपाल संतोष गंगवार. आता पाहू झारखंडशी संबंधित इतर चालू घडामोडी. झारखंडच्या प्रसिद्ध जादूपट या चित्रकलेला जीआय टॅग मिळाला आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या भव्य पुतळ्याचे आणि वैशिष्ट्यपूर्ण भिंतीचे फीचर वॉल उद्घाटन रांची विमानतळावर करण्यात आले. झारखंड सरकारने प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गळती शून्यावर आणण्यात यश मिळवले आहे. हजारीबाग हे भारतातील पहिले मोतीपालन क्लस्टर बनले आहे. ईशांक सिंग यांनी पालकची सामुद्रधुनी केवळ 9 तास 50 मिनिटात पोहून पार केली. झारखंडच्या संघाने 2026 मधील 16व्या हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. झारखंडमध्ये महिला सक्षमीकरणासाठी वनजीवी दीदी हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. माओवाद्यांच्या विरोधात झारखंडमध्ये ऑपरेशन मेगाब्ररू यशस्वीरित्या राबवले गेले. प्रश्न 5. नुकतेच 26व्या वरिष्ठ आशियाई तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धा 2026 चे आयोजन कोठे केले जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी. दिल्ली. स्पष्टीकरण. 26व्या वरिष्ठ आशियाई तलवारबाजी फेन्सिंग अजिंक्यपद स्पर्धा 2026 चे आयोजन नवी दिल्ली येथील भारत मंडपम मध्ये केले जात आहे. हे आयोजन 19 ते 24 जून 2026 या कालावधीत होईल. भारत पहिल्यांदाच या प्रतिष्ठित आशियाई पातळीवरील स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. महत्त्व. ही अजिंक्यपद स्पर्धा आगामी आशियाई खेळ आणि लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 साठी महत्त्वपूर्ण मानांकन गुण आणि पात्रतेची संधी देणारी ठरणार आहे. प्रश्न 6. नुकतेच युरोप आणि कोणत्या देशाच्या भौतिकशास्त्रज्ञांनी थोरियम 229 अणुकेंद्रकाचा वापर करून जगातील पहिले कार्यरत अणुघड्याळ न्यूक्लिअर क्लॉक तयार केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. चीन. स्पष्टीकरण. युरोप आणि चीनच्या भौतिकशास्त्रज्ञांनी थोरियम 229 अणुकेंद्रकाचा वापर करून जगातील पहिली कार्यरत अणुघड्याळे बनवली आहेत. युरोपमधील ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना सेंटर फॉर क्वांटम सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि चीनच्या सिंधुआ युनिव्हर्सिटी येथील संशोधकांनी हे ऐतिहासिक यश मिळवले आहे. ही घड्याळे पारंपरिक अणुघड्याळाऐवजी जी इलेक्ट्रॉनचे कंपन मोजतात अणूच्या केंद्रकामध्ये नाभिक होणाऱ्या ऊर्जा बदलांवर चालतात, ज्यामुळे ती प्रचंड अचूक वेळ दर्शवतात. चीन देशाची माहिती. राजधानी बीजिंग. चलन रॉनमिनबी. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग. आता पाहू चीनशी संबंधित इतर चालू घडामोडी. चीनने निओ नावाच्या जगातील पहिल्या व्यावसायिक संगणकीय चिपला मंजुरी दिली आहे. भारत चीन सीमा प्रकरणांवर सल्लामसलत आणि समन्वयासाठीच्या कार्यकारी यंत्रणेची 35वी बैठक बीजिंगमध्ये आयोजित करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या 2026च्या अहवालानुसार जगातील एकूण दुर्मिळ मृदा खनिजांपैकी 44% खनिजे एकट्या चीनकडे आहेत. चीनमधील डॉक्टरांनी 3000 किलोमीटर अंतरावरून हैदराबादमधील एका रुग्णाची यशस्वी दूरनियंत्रित रिमोट रोबोटिक शस्त्रक्रिया केली. विक्रम दोराईस्वामी यांनी चीनमध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून पदभार स्वीकारला आहे. हवेत संचाने उडणाऱ्या ॲटलास ड्रोन स्वॉर्म सिस्टीमचे अनावरण चीनने केले आहे. प्रश्न 7. नुकतीच हामाटालिव्हा मावलिंगोट नावाची कोळ्याची नवीन प्रजाती कोणत्या राज्यात शोधली गेली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. मेघालय. स्पष्टीकरण. हामाटालिव्हा मावलिंगोट नावाची कोळ्याची एक वेगळी प्रजाती मेघालय राज्यात शोधली गेली आहे. हा महत्त्वपूर्ण शोध भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था आणि कलकत्ता विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी लावला आहे. मेघालय राज्याची माहिती. राजधानी शिलाँग. मुख्यमंत्री कॉनराड संगमा. राज्यपाल सी.एच. विजयशंकर. आता पाहू मेघालयशी संबंधित इतर चालू घडामोडी. मेघालय 2027 मधील 39व्या राष्ट्रीय खेळांचे यजमानपद भूषवणार आहे. मेघालयमधील रिभोई जिल्ह्यात एरी रेशीम प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. भारतीय सैन्याद्वारे लष्करी सराव प्रगती च्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन मेघालयमध्ये केले जाईल. नागरी सेवा परीक्षा UPSC उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मेघालयमध्ये मुख्यमंत्री इन्स्पायर योजना सुरू करण्यात आली आहे. कॅलमारिया गारोएन्सिस नावाच्या सापाची नवीन प्रजाती मेघालयमध्ये शोधली गेली आहे. मेघालयने खासी आणि गारो या भाषांना आपल्या अधिकृत राज्यभाषा म्हणून मान्यता दिली आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागात हायस्पीड इंटरनेट पोहोचवण्यासाठी मेघालयने स्टारलिंक इंडिया सोबत करार केला आहे. प्रश्न 8. नुकतेच भारताने कोणत्या देशाला 5 टन अत्यंत आवश्यक असलेली औषधे पाठवली आहेत?
याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. अफगाणिस्तान. स्पष्टीकरण. भारताने अफगाणिस्तानला 5 टन आवश्यक औषधांची मदत पाठवली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की ही मदत अफगाण जनतेच्या आरोग्य आणि कल्याणासाठी भारताच्या निरंतर मानवतावादी भूमिकेची साक्ष देते. भारत नेहमीच औषधे, लस आणि इतर जीवनावश्यक साहित्याद्वारे अफगाणिस्तानला मदत करत आला आहे. अफगाणिस्तान देशाची माहिती. राजधानी काबूल. चलन अफगाणी. पंतप्रधान हसन अखंद. आता पाहू अफगाणिस्तानशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारताने अफगाणिस्तानला वैद्यकीय मदत म्हणून 13 टन टीबी प्रतिबंधक BCG लसींचा पुरवठा केला. अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज रशीद खान T20 क्रिकेट प्रकारात 700 बळी घेणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. अफगाणिस्तानमध्ये इन्फ्लुएन्झा आणि मेंदूज्वराच्या प्रतिबंधासाठी भारताने औषधांची विशेष मदत पाठवली आहे. प्रश्न 9. नुकतेच अखिल भारतीय फुटबॉल महासंघाद्वारे 17 वर्षांखालील महिला युवा लीग ची पहिली आवृत्ती कोठे आयोजित केली जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. छत्तीसगड. स्पष्टीकरण. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाद्वारे 17 वर्षांखालील महिला युवा लीगची पहिली आवृत्ती छत्तीसगडमधील नारायणपूर येथील RKM फुटबॉल अकादमीमध्ये आयोजित केली जाईल. छत्तीसगड राज्याची माहिती. राजधानी रायपूर. मुख्यमंत्री विष्णू देवसाई. राज्यपाल रामेन डेका. आता पाहू छत्तीसगडशी संबंधित इतर चालू घडामोडी. छत्तीसगडमध्ये आदर्श शहर समृद्धी योजना सुरू करण्यात आली आहे. लोककल्याणकारी योजना थेट आदिवासी गावांपर्यंत पोहोचवण्यासाठी छत्तीसगड सरकारने जनभागीदारी सर्वात दूर सर्वात आधी नावाचे विशेष अभियान सुरू केले आहे. छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी ई-श्रम साथी हे मोबाईल ॲप सुरू केले आहे. छत्तीसगडच्या जंगलात सुमारे 1 शतकानंतर काळविटांचे दर्शन झाले आहे. छत्तीसगड विधानसभेने सरकारी नोकरभरती आणि व्यावसायिक परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालणारा कडक कायदा 2026 संमत केला. छत्तीसगडमध्ये गायींच्या संवर्धनासाठी गौधाम योजना सुरू करण्यात आली आहे. प्रश्न 10. नुकतीच राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महानिरीक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. सुंदरराज पी. स्पष्टीकरण. केंद्र सरकारने वरिष्ठ IPS अधिकारी सुंदरराज पी यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या NIA नवीन महानिरीक्षकपदी नियुक्ती केली आहे. यासोबतच पश्चिम बंगाल केडरचे IPS अधिकारी अमित पी जावलगी यांचीही NIA मध्ये महानिरीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या आणि घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोपियन देश स्लोव्हाकियाला अधिकृत भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. श्रम आकडेवारीवरील उच्चस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी अलख एन शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाचे सदस्य म्हणून दिनेश पंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भारताचे पुढील लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रुद्रगौरव श्रेष्ठ यांची तुर्की प्रजासत्ताकमध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारताने दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशमध्ये आपले उच्चायुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कुमार शंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न 11. नुकताच पिच ब्लॅक 2026 हा बहुराष्ट्रीय लष्करी सराव कोणत्या देशात आयोजित केला जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. ऑस्ट्रेलिया. स्पष्टीकरण. पिच ब्लॅक 2026 या बहुराष्ट्रीय लष्करी हवाई सरावाचे आयोजन ऑस्ट्रेलियामध्ये केले जाईल. रॉयल ऑस्ट्रेलियन हवाई दलाद्वारे आयोजित हा सराव जुलै 20 ते 7 ऑगस्ट 2026 दरम्यान प्रामुख्याने उत्तर ऑस्ट्रेलियातील डार्विन आणि टिंडल हवाई तळांवर चालणार आहे. ऑस्ट्रेलिया देशाची माहिती. राजधानी कॅनबेरा. चलन ऑस्ट्रेलियन डॉलर. पंतप्रधान अँथनी अल्बानीज. आता पाहू ऑस्ट्रेलियाशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 10व्या संरक्षण धोरण चर्चेचे आयोजन नवी दिल्लीत करण्यात आले होते. ऑस्ट्रेलियात अत्यंत दुर्मिळ मानला जाणारा नाईट पॅरेट रात्रीचा पोपट हा पक्षी पुन्हा आढळल्याची माहिती मिळाली आहे. सुसान कोयल यांची ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण दलाच्या पहिल्या महिला लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काकाडू सराव 2026 चे यशस्वी आयोजन ऑस्ट्रेलियात करण्यात आले होते. ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच जेंटू पेंग्विनमध्ये बर्ड फ्लू संसर्गाची नोंद झाली आहे. एलिस पेरी 350 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी ऑस्ट्रेलियाची पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. ऑस्ट्रेलियातील फिंके नदीला जगातील सर्वात जुनी सतत वाहणारी नदी म्हणून मान्यता मिळाली आहे.
ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेट कर्णधार एलिसा हिलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. प्रश्न 12. नुकतेच आशियातील कृत्रिम बुद्धिमत्ता स्टार्टअप क्लस्टर मध्ये कोणाला पहिले स्थान मिळाले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. बीजिंग. स्पष्टीकरण. जागतिक स्टार्टअप अहवाल 2026 नुसार चीनची राजधानी बीजिंगला आशियातील एआय स्टार्टअप केंद्रांमध्ये अव्वल स्थान मिळाले आहे. या यादीत दुसरे मानांकन भारताची तंत्रज्ञान राजधानी बंगळुरू, कर्नाटक या शहराला मिळाले आहे. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतेच कोणत्या राज्यातील जादूपट या चित्रकलेला जीआय टॅग मिळाला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. झारखंड. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे सराव प्रश्न. उत्तर प्रदेश सरकारने प्रोजेक्ट गंगा सुरू केला आहे. जवाहरलाल नेहरू बंदराला भारताचे सर्वोत्तम कंटेनर बंदर म्हणून घोषित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशमधील चुरहाताल हे भारताचे 100वे रामसर स्थळ बनले आहे. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भारताचे पुढील लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ज्ञानेंद्र सिंह मलिक यांची गुजरातचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा विमान वाहतूक बाजार बनला आहे. जागतिक शांतता निर्देशांक 2026 मध्ये आइसलँड पहिल्या स्थानावर राहिला आहे. उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे नौसेना शौर्य वाटिका या खुल्या नौदल संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बिग कॅट युतीमध्ये सामील होणारा 26वा सदस्य देश सौदी अरेबिया ठरला आहे. महिलांसाठी प्रियदर्शिनी मोफत बस प्रवास योजना केरळमध्ये सुरू करण्यात आली आहे. किर्गिस्तानची पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसाठी निवड झाली आहे. कृष्णा स्वामीनाथन हे भारताचे 27वे नौदल प्रमुख बनले आहेत. केरळमध्ये वन्यजीव गुन्ह्यांच्या डिजिटल नियंत्रणासाठी हॉक प्रणाली सुरू करण्यात आली आहे. भारताच्या पुरुष हॉकी संघाने 18 वर्षाखालील आशिया चषक जिंकला आहे. 23व्या फिफा विश्वचषक 2026चे भव्य उद्घाटन मेक्सिकोमध्ये करण्यात आले. मध्य प्रदेशमधील चंदेरी येथे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले दुर्मिळ पांढरे गिधाड आढळले आहे. चीनच्या शास्त्रज्ञांनी हिंदी महासागरात जगातील सर्वात मोठे वेल माशांचे कबरस्तान शोधले आहे. प्रतिष्ठित रशिया ग्रँड मास्टर कप 2026 जिंकणारे सुदर्शन पटनायक हे पहिले भारतीय बनले आहेत. जगातील दुसरी सर्वात मोठी बॅटरी ऊर्जा साठवणूक प्रणाली गुजरातच्या खावडा येथे सुरू करण्यात आली आहे. भारताने दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशमध्ये आपले उच्चायुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतेच ट्रेडमार्क मिळवणारे देशातील पहिले मंदिर कोणते बनले आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.